कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी अनेक आरोप करीत मुख्याधिकारी यांच्या कामाचे वाभाडे काढलेत। तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे। रोह्यात भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे। सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। एस्टिमेट प्रमाणे देखील काम होत नाहीये। एवढी मोठी योजना होत असताना याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी केवळ इव्हेंटच्या मागे लागले असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे। भुयारी गटार योजनेचे ठेकेदार हा गुजरातचा आहे आणि त्याच्यावर मुख्याधिकारी यांचे एवढे प्रेम उतू चालले आहे की सुमारे 50 लाख रुपये खर्च करून बांधलेली महिला भवनाची इमारत ठेकेदारास गोडाऊन म्हणून वापरण्यास दिली आहे। मुख्याधिकारी यांचे काम हे संशयास्पद असून याच्या विरोधात शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे देखील समीर शेडगे यांनी सांगितलं आहे। आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे, पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जात आहे। सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये। आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटरचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले हे गुजरातवरून आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेलं आहे। महिला बचत गट जे तटकरे साहेबांनी 50 लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण अंधन त्यांना दिलेलं आहे। त्याचं संपूर्ण जे काय माल असेल, त्यांचे काय मशिनरी असतील ते तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत। एकीकडे आपण म्हणतो लेक माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी तटकरे साहेबांनी इथं केले, पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हे पडत आहेत। आज शहरामध्ये आपण जे काय काम बघतात भुयारी गटरचं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। खरं म्हणाल तर दमखाडीपासून ते खाली पोलीस स्टेशन पर्यंत जे काय काम कॉन्क्रिटीकरण झाले आहे त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत। तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू। आज जो काय ठेकेदार जे काय काम करत आहे त्या ह्याच्यामध्ये ते खोदाई करतात, तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात। एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलं का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो, त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो, सोलिंग करायला लागतो आणि आरएमसीनी पुन्हा आरएमसीचा प्लांट मधला कॉन्क्रिटीकरण आणून त्याच्यावरती येईल। पण असं कुठलाही काम तिथं होत नाहीये ना। सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये, पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलो तर रोहेकरांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे। आज एसटीपी प्लांट म्हणजे सर्च ट्रीटमेंट प्लांट साठी आपल्याला आज जागा नाहीये। अष्टम मध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये। ती जागा जी का आहे ती अत्यंत उंचावरती आहे। हा पाणी इथनं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। पोहोचला तर ती नदीच सोडून द्यायला लागेल। मग आपली नदी पुन्हा कुठली का जी आपली मायभवानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे। त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे। मी विनंती करतो तटकरे साहेबांना का आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि या कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं।